तिकडं वाटतं मासे चाललेत. बघा नमस्कार मित्रांनो, कोकणी वाजा यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत. तर बघा आज मी चाललो आहे. काल जसं गेलो होतो रानात तसा आता चाय घेऊन. बघा प्रेम आहे, हे चाय आहे. आता चाललो आहे तिकडं, बाकीचे काम करतात तिकडं, वय घालतात तिकडं. काल बघितलं असेल, काल शिरं तोडून आणलेलं. आता जातो आणि तुम्हाला दाखवतो कसं काय लावला नाही ते. काही चाय आणलेली. सकाळी गेलो होतो, आता दुपारच्या नंतर नाही जायला भेटलं कारण अभ्यास करायचा होता म्हणून. दिवसभरात पाऊस थांबला आहे, सकाळी भरपूर पाऊस होता. व तिकडं समोर लाव करतात आहे बघा, खाली पर्याय दिसत असेल आणि इकडं विहीर. तर लाईट नसल्यामुळे बघा विहिरीवर आले सगळे पाणी भरायला. ब्रिज इकडं जायचं आहे आपल्याला. सकाळपासून लाईट नाही, फोनमध्ये पण 20% चार्जिंग आहे म्हणून जास्त नाही दाखवत बसत. तर चाललं आहे ते बघा, तिकडं पाणी भरतात आहे. हे बघा आता ब्रिजवर आलेलं आहे पाणी. बघा पाणी पावसामुळे भरपूर पाणी आलं. आता तरी कमी झालं आहे पाणी, आता याच्यापेक्षा भरपूर पाणी आलं होतं. हे बघा विहीर इथं आहे. आता पाऊस नाही म्हणून पाणी जरा कमी झालं आहे. बघा पाणी भरत आहे. मम्मीने बघा, मम्मी कपड्याचेच वांदे आहे, कपडे सुकल्या सुकत नाही. ते बघा दिसतात आहे, तिकडं वय घालतात आहे. घल कुठं आहे रे? हा हा बघा घल, बघा घल. खड्डा, पाण्यातच खड्डा, पाण्यामुळे खड्डा पडलाय. ती व्हिडिओ करूया काय आपण? बघा आलोय. अरे इकडून कशा? हे बघा सकाळपासून इतकं घातलं नाही. मी आलो होतो सकाळी, आत्ता नाही आलो, दुपारच्या नंतर. बघा निलेश काका आहेत, काका आहेत, प्रेम इकडे, बाप्पा आहेत. महेंद्र मामा कुठे गेली? ते बघा तिकडं खाली तोडतात आहे ना, अजून लाईट नाही आलाय. काटा घुसला. हे बघा बाई घातलं नाही, गर्दीच्या काटाची, करवंदाची जाले असते ना त्याच्या. हे बघा सकाळपासून इतकं केलं नाही तिथपर्यंत. कशा आले थांब. हे बघा इकडं दिसतंय. हे बघा ह्याला काटे असतात, काटा बघा. हे कशासाठी? तर गुरा आतमध्ये नको यायला. आता इकडं मले आहेत आणि तिकडं 2, त्या तिकडे 4 मले आहेत आणि ह्या 2 6 मल्यांमध्ये जांबी लावायचे आहेत. मग ते जांबी खायला गुरं यायला नको म्हणून हे केलेलं आहे. हो या बघा इथे चाय ठेवलेली आहे, ती पिया. आम्ही येतो जरा दाखवतो तुम्हाला. ते काय पे इथं पण जांबी लावलेली आहे. हे बघा इथं लावणार आहे जांबी. हे बघा ह्या बांधापासून हा बांध दिसतोय, ह्या त्या बांधा मोठ्या बांधापर्यंत जोडलेला. हे असं गोल फिरून इकडं आतमध्ये येऊन ह्या 2 मला स्ट्रेट यायला. काय वातावरण झालंय बघा, पूर्ण मला भरले आहेत पाण्यात पावसाच्या. ही बघा काल आणलेली शिरवरून, इकडं खाली आणलेली संपली तिकडं. आता ही वापरतील काय. तर जरा दाखवतो माल. आम्ही खेळायला जायचो तिकडं पावसात, तिकडं जातो, दाखवतो ती जागा. कुठं? भावगद्यावर, तिकडं धबधब्यावर नाही गेलेले आपण.
यंदा पावसामुळे काय भेटलंच नाही जायला. पाऊस भरपूर आहे. आत्ता कुठं बघा थांबलाय, तरी पण अजून भरलाय बघा. काल केला नाही, आता आला तर मस्त मजबूत येणार आहे पाऊस. इकडं पण जांभी लावलेले आहेत. हे इकडून आणलेलं काल. काय वातावरण झालंय बघ ना, भारी ना. ती गुरं बघ, त्याला काय म्हणतात तरी उडताय त्याला. हा हे बघा इथं आता बघ खैरबीर भरपूर वाढले तरी. हे बघा इथं आम्ही खेळतो पावसात नाही. हे बघा स्टंप आता ते खराब झाले, त्याच्यावर हे पकडलं काय, काल काय म्हणतात रे, बुरशी वाटतं पकडलं. हे बघा इथे स्टंप लावून इकडं असं खेळतो ओपन पावसातून मस्त. पण हा यंदा नाही खेळलेले. तिकडे त्या साईडला आहे ना, त्या साईडला तिकडं भोगदा आहे ट्रेनचा, आणि त्या साईडला धबधबा पण आहे. हा पूर्ण आता मालच झाला. बघा सगळ्या मला अगोदर लावायची, ही शेती करायची इकडं, आता नाही करत. 2019च्या अगोदर सगळी करायची. लॉकडाऊन आलं तसं सगळ्यांनी गुरं बिरं होती ती विकला नाही, शेती करायची पण बंद केला नाही. आता कोण नाही करत आमच्या इकडे शेती, म्हणून हे आम्हाला आशाच पडले. गोष्ट नाही पण सांगतोय रे. आता या मल्यांचा विषय काढलेला तर हा सुजलचा ना, हा महेंद्र मामांच्या. ते बघ खाली आमच्यासोबत काम करतात आहे ना ते, हे बाबांच्या. पण जितावर मला काय भेट येत नाही होत आहे, आतमध्ये जांबत नाही दिसत आहे. गच्च बघ किती झालाय ते. आता आलेलं आहे खाली. बघा आता ते बघा गुरं राखतात आहे. इथे गेट आहे का, इकडून गेला नाही गेट. हा गेट जांभींना म्हणून केलं आहे का. बघा पाण्याच्या बॉटला आणि इथे ठेवलेल्या आहे. सांगतो येता घरी. इथनी ठेवलो. हे बघा इथून जायला ठेवलेलं आहे गेट. पाणी जास्त आहे ते बघा, बंधारा. पाणी बघा कसलं वाटतंय ते. आता ते करतात आहे आणि मी चाललोय घरी, कारण घरी बोलवलेला आहे. तर चाय द्यायला आलो होतो, तर ते येतील काम करून थोड्या वेळानं, तर मी चाललोय घरी. तो तिथं धबधबा बघ ना केवढंसं वाटतंय छोटूसा, तो समोरचा. मासे नाही अंधारे चढले नाही. बघा इथं गल पडलाय, तिथे एक आहे. बघा विहिरीतलं पाणी दाखवतो थांबा. दिसतच नाही. हा डुकर काय माहिती कोण ओरडत, हे जालीत ओरडताय कोणतरी. विहिरीतलं पाणी दाखवतो. बघा फुल भरले आता विहीर. दिसते हे काय, काठी काठी. कुठं रे आवाज येतोय.
पाणी बघा. तर आता तिकडून आलोय पलीकडून, आता चाललोय दूध आणायला. मागाशी जे होते उभे गुरं राखत त्यांच्याकडूनच, इकडं आहे त्यांचं घर, तिकडून आणायला चाललोय दूध. समोरचा दिसतोय ना तो पूर्ण गुरांचा वाडा आहे. केवढा मोठा आहे बघा. इकडून पर्या आम्ही रात्रीच्या इकडे येतो खेकडे पकडायला. हा बघा, हा इतका मोठा आहे. याच्या आत असतात गुरं. आता सगळीच चराय गेले. बघा, हे समोरचं मोठं घर त्यांचं. ती वाटतं हळद आहे, हळद लावला नाही. ते बघा तिथं ठेवलेलं दर. तिकडं वाटतं मासे चाललेत. ते बघा, इकडून लावणी पण लावून झाली यांची. आता आमच्या गावात हेच करतात आणि तिकडं दुसरीकडे हे काय तेवढंच लावणी. आता कोण करत नाही आमच्या इकडं लावणी. दूध घेतलंय, आता चाललंय. आता जातो घरी. जरा अजून दाखवतात निसर्ग पुढे गेल्यावर. बघा, जेव्हा मासे चढलेत, एवढं काही दिसत नाही, छोटे छोटे चढलेत. 2 मासे दिसले आता. बघा, इथून चढतात. ते बघा चाललेत पाणी भरायला, पाणी आणायला त्या विहिरीवरून. तुम्ही चाललोय घरी. काय व्ह्यू आहे बघा. तेव्हा तिकडे विहार आहे. हा बघा, रानातील खजाना. आमच्या इकडे याला चिचल्या म्हणतात. हा बघा, शेताच्या बांधावर आल्यात चिचल्या. दिसता इतकं नाही दिसत. दाखवा, इतके भेटलेत. हे कशा धरतात? होय, ही कुठली माती? कालवाची माती असते, काढूची काढूची काढतात ना, उकीर. मुंग्या उकीर बघ काढतात. हे डोंगले बिंगले बघ, त्याच्यावर येतात. चिचल्या हात नाही जात मला. चिचल्या म्हणतात ना याला. इकडं आखोर येतं उचलून. त्या बघ बघा, इतक्या भेटलेत आणि ही इकडं आहेत. आता जातो. हो, इथं पण पकडलं. इथं पण होत्या. इथल्या काढल्या आणि नंतर मग तिकडे गेले काढायला. चिचल्या काय? चिचल्या तिकडं पण आहेत कोपऱ्यावर. हा बघा, आम्ही चिचल्या म्हणतात. आमच्या इकडे चिचल्या म्हणतात. रोवणं असतात त्यांची, पण रोवणं वेगळी आणि चिचल्या. बघा, इथं पण आहे.
बाकीच्या तिकडं होत्या ते बघा. पिशवी एक फुल पिशवी भरली, भरपूर भेटल्यात. इथं थोडेच येत आहेत, आताशे येतात आहे. इकडं आलेलो एक कुंपण घाललं तेव्हाच भेटल्या. द्या इकडं, न्यायचं आहे घरी. हे बघा आता वतून दाखवतोय चिचल्या. काढ ना लवकर. हे बघा इतक्या भरपूर भेटल्या चिचल्या. या तिथं बांधावरच रानातच भेटल्या. त्या तिथं कुंपण घालत होतं ना तिथं. ह्याच्यात किडे कुठे? ही माती आहे, माती. किती बघा आहेत त्या, भरपूर भेटलेत. याला आमच्या इकडे चिचल्या म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. त्याला धुवून जाण्यानंतर याची काय कालवण करतात की भाजी करतात? कालवण पण करतात, भाजी पण करतात. याचं कालवण पण करतात आणि भाजी पण करतात. याचं चांगले धुवणार, माती बिती घालवणार आणि हे फक्त घेणार. हे बघा, हे माती घालून टाकवणार धुवून. नंतर याची भाजी नाही तर कालवण करायचं. आता रानात हे ठेवायला आलं आणि चाय पण न्यायची होती म्हणून आलो. चाय नेन तिकडं घरी आलो आहे चाय न्यायला. बघा आता ते आणलेले होते चिचल्या. चिचल्या आणलेल्या होते, त्याची भाजी करते मम्मी. लाईट गेले म्हणून एवढं दिसत नाही. बघा आता काय टाकलं आहे, व्हिडिओ करताय त्यांना सांगत. कांदा टमॅटो टाकलं आहे ना, लसूण आणि हे तेल. दोन साफ करून झाले. बनवते भाजी, बनवते त्याची. मसाला टाकला. काय पूर्ण कसं काळं झालं पाहिजे ना, लाल कांदा झाला पाहिजे, कांदा लाल झाला पाहिजे. त्यानंतर हे टाकणार. चिकन मसाला टाकले ना. चिचल्या साफ करताना नाही दाखवायला भेटलं, कारण जेव्हा मी नव्हतो इथं. गरम पाण्यात टाकून ना धुवल्या ना त्या. ते साफ करायला लागतं ना, माती काढायला लागते त्याची, वेळ लागतो. आता डायरेक्ट रेसिपी दाखवतोय कशी करतो. काय नाही, साधी सोपी रेसिपी आपण रोज सर्च करतो तशी. तर त्याच्यात आता चिकन मसाला टाकतो. कसा लागते चव? पण कशी चिकन याची मटणार की लागते ना, मटणार की लागते थोडी थोडी चव. आता एक चांगला लागला जातोय कांदा. लाईट गेले आमची इकडची, दिसतच नाही. आता हे टाकतोय. आला वास आला. त्याच्यात गरम मसाला. ते किती होते आता, केवढूशा झालं बघा. मटणासारखे लागतात.
मासोळा असतात ना नदीतली म्हणजे समुद्रातली तसं वाटतात चिकन मसाला टाकला. चिकन मसाला टाकायला आता हे चांगलं परतून घेतला नाही आता वरून चिकन मसाला टाकून कधी टाकणार चिकन मसाला टाकते चिकन मसाला आता असं टाक. ते इकडे टाक. अरे रे रे. भांडण आहे ना वर जरा थांब जरा दाखव. हे दाखव रे. वाढ घे हे आधी होऊ देत भारी ते झाली हे काय दाखवून विकून मारायला लागते नको गरम पाणी टाकलं नाही शिजली. शिजली आता दुसरीकडे चाय ठेवू. मसाला काय काय टाकलं त्याच्यात मीठ मसाला मीठ मसाला अजून भाजी काय मटन मसाला फक्त एक्स्ट्रा मध्ये चिकन मसाला टाकला बाकी तर रोजसारखं आपण जे टाकतो तसंच टाकलेलं आहे आता मसाला टाक. चिकन मसाला. असा ना तू जरा वडीवण्यासाठी टाकला असं मस्त दिसतं. मी आता डबल आलो इकडं रानात जिकडं कुंपण घालत होते तिकडं हे बघा हा दरवाजा आता पूर्णपणे झाला आहे कुंपण घालून 6 माल्यांना हे बघा इथपासून हे बघा हे बघा हे बघा पूर्णपणे झालं आहे आता घालून 6 माल्यांना कुंपण घालून झालं आहे तेव्हा तिकडे खाली 2 माले आहेत ह्या 2 माल्या आणि ह्या 2 माल्या पूर्णपणे झाला आहे हे आज म्हणजे कालच झालं होतं कुंपण घालून आज हे पूर्ण माल्या साफ केलेल्या ह्याच्यात जी घाण होती ते बघा त्याची घाण होती ती बाहेर उचलून तिकडे टाकलेली बाहेर उचलून म्हणजे उचलून बाहेर टाकलेली इकडे जांभे आहेत बाबांच्या तर आता पूर्णपणे काम ओके झालं आहे कुंपणाचं आता फक्त झाडं लावायचे हे बघा दरवाजा पण केलेला आहे इथून जायला आहे बाहेर आणि आतमध्ये यायला तर तिकडे खाली नदी आहे तर बाकी बघा काम पूर्ण झालं आहे काम पूर्ण नाही अजून झाडं लावायचे आहेत वहीचं काम पूर्ण झालं आहे